ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। यवत गावातील जमावबंदीचे आदेश हे आता शिथिल करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने पोलिसांकडून जी शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ही बैठक आज सकाळी 10 वाजता यवत पोलीस स्टेशन येथे असणार आहे आणि खऱ्या अर्थाने या बैठकीसाठी गावातील ग्रामस्थ, पोलीस आणि पत्रकार यांची देखील उपस्थिती राहणार आहे। खऱ्या अर्थाने ही शांतता बैठक 10 वाजता आयोजित होणार आहे। त्यापूर्वी आपल्यासोबत गावातील काही प्रतिष्ठित नागरिक बोलण्यासाठी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, आज शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 7 दिवसांपासून एकंदरीत जमावबंदीचे आदेश आहेत। गेल्या पूर्वंपारपासून आम्हाला जसं कळतं, 4 पिढ्या हिंदू मुस्लिम हे बांधव एकत्र नांदतात। इथं कधी हिंदू मुस्लिम असं कधी झालं नाही। त्यांच्या सुखादुखात आम्ही असतो, आमच्यात ते असतात। पण काही युग्नसंतोषी लोकांच्यामुळं हा गोंधळ गावात झाला। त्याच्यामुळं आज 7 दिवस झालं गाव वेटीस धरल्या गेलं। लोकांना, व्यापाऱ्यांना त्याचा खूप त्रास झाला। पर आमच्या दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांनी 2-4 दिवस यवतला थांबून सगळ्या समाजाच्या, दोन्ही समाजाच्या एकत्र बैठकी लावून त्यातून काय तोडगा निघतो का त्याचा खूप पुरेपूर प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं आज यवतमध्ये आज गाव सुरळीत चालू आहे। त्याच्यासाठी आज दुपारी 10 वाजता आज परत शांतता कमिटीची मीटिंग ठेवलेली आहे। त्यात संपूर्ण ह्या घडलेल्या घटनेवर पूर्ण तोडगा निघन आणि तोडगा काढतील अशी आम्ही अपेक्षा करतोय आणि गाव पूर्ण पदावर सुरळीत चालन। एकंदरीत आज 10 वाजता शांतता बैठक होणार आहे। अनेक जणांवरती गुन्हे देखील दाखल आहेत। काय या शांतता बैठकमधून आपल्याला विशेषतः अपेक्षित आहे? आपण एक गावातील पदाधिकारी आहात, काय वाटतं? काय नाही, तर शांतता कमिटी दोन्ही समाजाकडून पूर्ण सलोख्यासाठी पूर्ण मार्ग निघतील अशी अपेक्षा आहे आमची। काय वाटतंय, 10 वाजता शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे। एकंदरीत 7 दिवस जमावबंदी आहे, नागरिकांचं देखील बाजारपेठ असेल यात मोठा हाल होतोय। 10 वाजता शांतता बैठक गेल्या 7 दिवसापासून असलेल्या जमावबंदीमुळे गावातील लोकांना भयभीत वातावरण झालं आहे। ते आता आज चालू झाल्यापासून थोडंसं व्यवस्थित वाटू लागलं आहे। गावातील ग्रामस्थांनी एकत्रित बैठक घेऊन याचं निवारण करावं। 10 वाजता शांतता बैठकीचं आयोजन होतं। एकंदरीत 7 दिवस गावामध्ये तणावपूर्वक शांतता होती, परंतु आता कुठेतरी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे। त्यामुळं काय आपल्याला अपेक्षा आहे या शांतता बैठकीमधून? या एकत्रित शांतता बैठक घेऊन सर्व चालू ठेवून लोकांना शांततेचं आवाहन करावं आणि झालेलं व्यवस्थितरित्या मिटून घ्यावं। हेच जमावबंदी एकंदरीत आज देखील 11पर्यंत शिथिलता असली तरी जमावबंदी कायम आहे। शांतता बैठक होत आहे, सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत। जमावबंदी संदर्भात आपली काय मागणी आहे? शांतता बैठक होती, कशा पद्धतीने पाहता? शांततेनेच व्हावा, दोन्ही समाजामध्ये सलोखा करावा आणि दैनंदिन जीवन आपलं सुखी राहावं। आणि जी जमावबंदी आहे ती हटावी असं वाटतंय का? हो, हटावी, कारण 7 दिवस झालं गाव बंद आहे। लोकांचा भाजीपाल्याचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे। गावात कुणी हिंडतच नव्हतं ना, काय मिळतच नव्हतं। आता हे चालू झालं तर आता शिकवलं 4 लोक यायला लागले। आज म्हणजे शांतता बैठकीमध्ये तोडगा निघेल हे आपल्याला वाटतंय? हो, निघेल। नक्कीच हे यवतमधील ग्रामस्थ आहेत। आज 10 वाजता पोलिसांच्या वतीने यवत पोलीस स्टेशनमध्येच शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने नागरिकांना मोठ्या जीवनावश्यक वस्तू आहेत यांचा सामना करावा लागत आहे आणि विशेषतः सर्व जे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत या शांतता बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि जी जमावबंदी आहे ती देखील कायमस्वरूपाची हटवण्यात येईल आणि सर्व जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, ते चांगल्या पद्धतीने भविष्यात एकत्र राहतील आणि आमचं गाव याच्या आधी देखील चांगल्या पद्धतीने एकत्र होतं आणि भविष्यात देखील हीच परिस्थिती राहील। साहजिकच आजची शांतता बैठक ही नक्कीच तोडगा काढणारी असेल असं देखील ग्रामस्थांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।